पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। शरद पवार म्हणतात, सत्ता हातात द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल। तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंच काम केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळे हरवली। पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत। शरद पवारांनी भ्रष्टाचार, जातीयवाद केला, लोकांमध्ये भांडणं लावली। आता मला त्यांना विनंती करायची आहे की निवांत राहा, हरिनामाचा जप करा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल, असंही पडळकर म्हणाले। पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती। त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्यामुळे हरवली आहे। आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। गोप्या पडळकर म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय अनाजी पंतांचा मूळव्याध आहे। अनाजी पंतवर कोणी तिखट टीका टिप्पणी केली ते ठणठण करत असत। तसेच एक फोटो पोस्ट करत, बॉस डोळे उघडा, तुम्ही सागर बंगल्यावर बसलाय म्हणून पुन्हा एक मंगळसूत्र मारलं, असं म्हणत पडळकर यांचा चोख समाचार घेतला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।